स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मुलाला रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सांगलीतील बापलेकाला तिघांनी मिळून 7 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला। सदर फसवणुकीची घटना ही 11 मार्च 2020 ते एप्रिल 2023 या कालावधीत शांतिनिकेतन परिसरात घडली। या प्रकरणी बबन महादेव शिंदे वय वर्ष 63 राहणार पंचशील नगर सांगली यांनी संजय नगर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित महादेव बाबा पुकळे वय वर्ष 73 राहणार कुमठे तालुका तासगाव, अनुराग पाटील आणि शर्मा या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बबन महादेव शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह माधवनगर रोडवरील पंचशील नगर परिसरात राहतात। बबन शिंदे यांची कुमठे येथे राहणाऱ्या संशयित महादेव पुकळे, अनुराग पाटील आणि शर्मा यांच्याशी ओळख झाली होती। संशयितांनी शिंदे यांचा विश्वास संपादन करून तुमच्या मुलाला रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवले। त्यांच्यावर विश्वास ठेवून शिंदे यांनी दिनांक 11 मार्च 2020 ते एप्रिल 2023 या कालावधीत 8,50,000 रुपये संशयितांच्या SBI बँक खात्यावर पाठवले। नंतर त्यांना 50,000 रुपये रोख दिले। असे एकूण शिंदे यांनी 9 लाख रुपये संशयितांना दिले। पैसे घेऊन अनेक वर्ष झाली तरी नोकरीचा पत्ताच नसल्याने शिंदे यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला। यानंतर संशयितांनी 2 लाख रुपये परत दिले। उर्वरित 7 लाख रुपये देण्यासाठी टाळाटाळ करू लागले। आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच शिंदे यांनी संजय नगर पोलिसात फिर्याद दिली व गुन्हा दाखल केला आहे।